विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 13वा पाठ अन्न टिकवण्याच्या पद्धती हा पाहणार आहोत. या आधीच्या पाठामध्ये आपण अन्नाचं उत्पादन कसं होतं, शेतीमध्ये वेगवेगळी धान्य कशी पिकवली जातात, सुधारित शेती, पारंपरिक शेती हा भाग पाहिला. त्याचप्रमाणे त्याच पाठामध्ये आपण हे देखील पाहिलं होतं की अन्न साठवणारे प्राणी कोणते आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं की माणूस किंवा मानव हा एक अन्न साठवणारा प्राणी आहे. त्याचप्रमाणे अन्न साठवणारा दुसरा प्राणी म्हणजे मधमाशी. तसेच अन्न साठवण्यामध्ये झाडावर राहणारी खारुताई किंवा खार ही देखील असलेली आपल्याला दिसून येते. या गोष्टींची माहिती आपण पाहिली. पण माणूस ज्यावेळी अन्न साठवतो त्यावेळी तो काय करतो आणि कशा पद्धतीने आपण अन्न साठवत असतो हे आता आपण पाहायचं आहे. अन्न साठवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत आणि अन्न साठवणं नेमकं का गरजेचं आहे हे आपल्याला या पाठामध्ये पाहायचंय. चला तर सुरुवात करूया. गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये यासारख्या धान्याची आपल्याला सतत गरज भासते. आपल्याला गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये सतत लागतात. जेवणामध्ये आपण त्यांचा वापर करत असतो. गव्हापासून चपाती बनवतो, तांदळाचा आपण भात तयार करतो, वेगवेगळ्या भाज्या तयार करण्यासाठी डाळींचा वापर करतो, कडधान्यांचा मोड आणून खाण्यासाठी वापर करतो. आपलं आरोग्य चांगलं टिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. परंतु आपल्याला हे माहिती आहे की ही जी पिकं आहेत त्यांची पिकं ही ठराविक काळातच येतात. वर्षभर ही पिकं येत नाहीत. मग काय करावं लागतं? जर आपल्याला हे पदार्थ जर वर्षभर लागणार असतील तर ते व्यवस्थित साठवून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपण एका हंगामाचं पीक पुढील हंगाम येईपर्यंत, एका हंगामात तयार झालेलं पीक हे पुढील हंगाम येईपर्यंत आपल्याला वर्षभर पुरवावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला ते सुरक्षित ठेवण्याची गरज असते. बघा, आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की आपल्याला अन्नधान्य सुरक्षित ठेवणं का गरजेचं असतं? तर आपल्याला अन्नधान्य वर्षभर गरजेचं असतं, परंतु पिकं ही वर्षभर येत नाहीत, ठराविक काळातच येतात, ठराविक हंगामात येतात आणि त्यामुळं आपल्याला वर्षभर ते धान्य पुरवावं लागतं. त्यासाठी ते व्यवस्थित साठवणं गरजेचं आहे. विविध अन्न पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात. काही पदार्थ हे विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध होतात. आता आपण जर बारकाईनं पाहिलं तर सफरचंद हे फळ आहे. सफरचंद हे फळ जे आहे ते जास्तीत जास्त कुठं उत्पादन त्याचं होतं तर हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये याचं उत्पादन होतं. आणि आपण मात्र काय करतो, राज्याबाहेरून ते फळ मागवून आपल्या राज्यामध्ये येतं, आपल्या शहरामध्ये येतं. आपल्याला माहित असलं पाहिजे थंड हवेच्या प्रदेशात मिळणारे हे फळ आहे. तशीच काही धान्य आहेत ती सुद्धा विशिष्ट प्रदेशात. भाताचं जे उत्पादन आहे, तांदळाचं उत्पादन हे कोकणात जास्त प्रमाणामध्ये होतं. पठारावर याचं उत्पादन कमी होतं. म्हणजे विविध अन्न पदार्थ हे वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि मग तिथून दूर असणाऱ्या लोकांपर्यंत ते सुस्थितीत म्हणजे चांगल्या स्थितीत पोहोचवावे लागतात. उदाहरणार्थ दूध, दुधाचे पदार्थ व अंडी हे पदार्थ जे आहेत, दूध कुठं उत्पादन होतं? जिथं जनावरं पाळली जातात, गायी म्हशी जिथं पाळल्या जातात तिथं दुधाचं उत्पादन होतं. पण एखाद्या शहराच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिथं पशुपालन केलं जातं का? नाही. मग शहरामध्ये दूध पोचवायचं असेल, अंडी पोचवायची असतील, शहरामध्ये कोंबड्या पाळल्या जात नाहीत. मग त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय केंद्र किंवा कुक्कुट पालन, कुक्कुट म्हणजे कोंबड्या जिथं पाळल्या जातात
त्या ठिकाणी हे उत्पादन, दूध, अंडी, दुधाचे पदार्थ हे सगळं टिकून ठेवले जातात. त्याचप्रमाणे जिथं गरज आहे त्या ठिकाणी ते सुस्थितीत म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये योग्य पद्धतीनं पोचवले जातात. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. फक्त हे लक्षात घ्या की आपण जर म्हटलं बोरं आहेत, बोरं तुम्हाला थंडीच्या दिवसात मिळतील, उन्हाळ्यामध्ये बोरं मिळणार नाहीत. आणि जर तुम्हाला कलिंगड खायचंय तर ते तुम्हाला उन्हाळ्यात मिळेल, ते तुम्हाला पावसाळ्यात मिळणार नाही. म्हणजे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी फळं मिळतात आणि भाज्या सुद्धा वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या प्रमाणात भरपूर मिळतात. मग आता इथं तुम्हाला काही चित्र दिसत आहेत बघा. फळांचा स्टॉल आहे हा. तिथं सफरचंद आहे, डाळिंब आहे, पेरू आहेत, संत्री आहे, कलिंगड आहेत, असे वेगवेगळे फळं या स्टॉलवरती मांडलेली दिसत आहेत. त्याचप्रमाणे काकडी, ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची आपण त्याला म्हणतो, कोबी, फुलकोबी, कारले, वांगी, वाटाणे, त्याच्या शेंगा, अशा पद्धतीचा स्टॉल इथं आपल्याला दिसतोय. बघा, ज्यावेळी आपण ह्या भाज्या खात असतो त्यावेळी एक लक्षात घ्या की ज्या हंगामात म्हणजे ज्या हंगामात जी भाजी उत्पादित होते, ज्या हंगामामध्ये ज्या ऋतूमध्ये ती भाजी मिळते त्याच ऋतूत जर ती आपण खाल्ली तर तिचा स्वाद म्हणजे त्याची चव ही उत्तम असते. उत्तम नव्हे, सर्वोत्तम असते. सगळ्यात चांगली चव कधी असते? ज्या हंगामात ती उपलब्ध होते त्या हंगामात. एरवी जरी ती भाजी मिळाली तरी सुद्धा त्याच्यासारखी चव लागत नाही. मोठ्या प्रमाणावर आलेली फळे, भाज्या वाया जाऊ नयेत म्हणून काय केलं जातं आणि त्याचा वर्षभर आस्वाद घेता यावा यासाठी आपण काय करतो, ती टिकवण्याचा प्रयत्न करतो. ह्या फळभाज्या आपण वर्षभर टिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग तुम्हाला प्रत्येकाच्या घरी हे लक्षात येईल की पापड कुरडया असतात, मुरांबे असतात, लोणची असतात, कांदा असतो, मासळी, मसाले, हे सगळे पदार्थ चविष्ट पदार्थ, आपल्या जेवणाला चव आणणारे हे पदार्थ आहेत, ते वर्षभरासाठी टिकून ठेवले जातात. आणि हल्ली हे पदार्थ विकत सुद्धा मिळतात. सध्या हे पदार्थ विकत सुद्धा आपल्याला दुकानात मिळतात. पापड कुरडया मिळतात, मुरांबे मिळतात, लोणचं मिळतं, कांदा, मासळी, मसाले हे सगळे पदार्थ आपल्याला दुकानात विकत सुद्धा मिळतात. इथं काही चित्र आपल्याला दिलेली आहेत. स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी पुन्हा पुन्हा बाजारात जावे लागू नये. बघा, स्वयंपाकघरात आपल्याला अनेक वस्तू लागतात आणि त्या आणण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा बाजारात जावे लागू नये म्हणून आपण काय करतो, बऱ्याच दिवसांसाठीचं सामान हे घरात आणून साठवतो. दुपारच्या जेवणासाठी तयार केलेले अन्न जर उरले तर आपण संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी खाता यावे यासाठी अन्न टिकवण्याच्या काही पद्धती वापरत असतो. बघा, आता इथं काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, त्याची चर्चा तुम्ही करायची आहे की दूध, भाज्या, धान्य, पिठे, साखर, गूळ इत्यादी पदार्थ आपल्या घरामध्ये असतात आणि त्या पदार्थाच्या संदर्भात काही प्रश्न आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना विचारायचे. घरामध्ये हे विचारा की पदार्थ जर खराब झाला तर तो कसा ओळखायचा, तो खराब झालाय असं आपण केव्हा म्हणतो, त्यात कोणते बदल झालेले असतात. घरातल्या मोठ्या माणसांना विचारा. अन्न पदार्थ खराब होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगळा असतो का, हेही एकदा विचारून माहिती करून घ्या. आणि सर्वात लवकर खराब होणारे पदार्थ कोणते, जे पदार्थ काही तासच टिकतात, काही दिवसच टिकतात, एखादाच दिवस टिकतात, असे कुठले पदार्थ आहेत बघा, आठवतायत का? याची उत्तर मी तुम्हाला देणार नाही. तुम्ही स्वतः घरामध्ये याची मोठ्या माणसांबरोबर चर्चा करा. आणखी एक प्रश्न आहे, घरात आणलेले पदार्थ जास्त दिवस चांगले राहावेत यासाठी काय काय केले जाते, याची चर्चा घरातल्या मोठ्या माणसांबरोबर करा. अन्न पदार्थ कोणत्या कारणाने खराब होतात हे जर समजले तर ते खराब न होण्यासाठी काय करावे हेही आपल्याला समजेल. आपल्याला जर समजलं अन्न पदार्थ कशामुळे खराब होतात तर आपण काय करू शकतो, ती कारणं जर समजली तर आपण
अन्नपदार्थ जास्त काळ टिकवू शकतो, कारण आपण त्या गोष्टी करणार नाही. बघा, हिवाळ्यामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसात अन्नपदार्थ जास्त काळ चांगले राहतात. कोणत्या ऋतूत अन्न पदार्थ जास्त काळ चांगले राहतात? उत्तर आहे थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यामध्ये. हिवाळा या ऋतूमध्ये अन्नपदार्थ जास्त काळ चांगले राहतात. त्याचप्रमाणे फ्रीजमध्ये किंवा बर्फात जर थंड ठेवले तर आणखी जास्त काळ टिकतात. पदार्थ थंड हवामानामध्ये जास्त काळ टिकतात. आणखी बघा, धान्य, ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू, कडधान्ये ही काय करतात? उन्हात वाळवून साठवतात, वाळवतात. उन्हामध्ये ही धान्य वाळवली जातात. ज्वारी, गहू, बाजरी उन्हामध्ये वाळवली जाते आणि मग साठवली जाते, ती जास्त काळ टिकते. कांदे, बटाटे उन्हाळ्यात काय करतात? मोकळ्या हवेत ठेवून देतात आणि चांगले वाळवून कोरड्या जागी जर कांदे बटाटे ठेवले तर ते खूप दिवस चांगले राहतात. दूध जे आहे, दूध आपण बघतो की जास्तीत जास्त 1 ते 2 दिवस टिकतं, पण उकळून जर ठेवलं तर चांगलं राहतं. जेवण झाल्यावर उरलेली आमटी, भाजी पुढच्या जेवणापर्यंत चांगली राहावी म्हणून उकळून ठेवतात. बघा, आमरस, दूध हे लवकर खराब होणारे पदार्थ आहेत. आमरस लवकर खराब होतो, दूध लवकर खराब होतं. किडे, मुंग्या, उंदीर, घुशी आणि मांजरींपासून आपले अन्न दूर ठेवावे लागते. लक्षात घ्या, आपण काही प्रश्न विचारले होते, त्याची काही उत्तरं देखील आपण इथं दिलेली आहेत. आता हे करून पहा. चपातीचे 3 तुकडे घ्या. एक